रिसेंटली ना मी माझ्या वडिलांचं एका वर्षश्राद्धामध्ये भाषण ऐकलं. 500 वर्षाच्या आयुष्य असतानाच मृत्यूने आपला कृपा कटाक्ष त्यांच्यावर टाकला आणि अशा या वयात मृत्यूचे सस्मित मुखाने भिवाजी बाबांनी स्वागत केले आणि 1 वर्षापूर्वी त्यांचे प्राण देवाघरी गेले. आणि मी कम्प्लिटली शॉक झालो, कारण फर्स्ट टाईम इन माय लाईफ मी माझ्या वडिलांचं भाषण ऐकलेलं, हा स्टेज परफॉर्मन्स ऐकलेला. आणि तो ऐकून मला असं फील झालं की मॅन, ते कसं करू शकतं, हाऊ इट्स पॉसिबल. कारण ज्या वडिलांना मी सोशली चुकीचं जज करत होतो, तेच वडील अशा प्रकारचं सरप्राईज देत आहे मला. सो जेव्हा मी याच्या मागचा रिझन फाइंड आउट केला की काय गोष्ट आहे जी त्यांना ह्या लेवलवरती आणते, तीच गोष्ट माझ्यामध्ये पण सुद्धा अननोईंगली आणि लकीली कॉमन आहे, आणि ती गोष्ट आहे रायटिंग. सो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की व्हॉट इज द ॲक्च्युअल पोटेन्शियल ऑफ रायटिंग, जे की तुमचं जीवन बदलवू शकतं, लिटरली तुमचं थिंकिंग पॅटर्न बदलवू शकतं, तुमचा वे ऑफ लिव्हिंग लाईफ बदलू शकतं. सो लेट स्टार्ट द व्हिडिओ. स्टोरी आहे माझ्या स्कूल एराची. तर जेव्हा आमच्या स्कूलमध्ये सेमिस्टर एक्झाम्स, युनिट टेस्ट एक्झाम्स असायच्या, तेव्हा मराठी सब्जेक्ट आहे आणि इंग्लिश सब्जेक्ट आहे, म्हणजे लँग्वेजेसमध्ये एक सेक्शन असतो, प्रत्येकाच्या सिलेबसमध्ये कॉमन असेल, तो आहे निबंध आणि स्वमत. सो ह्या 2 गोष्टींमध्ये मी माझ्या स्वतःला इतर मुलांपेक्षा एक वेगळं फील करत होतो. कारण इतर लोक, इतर मुले जे की पाठ करायचे, जे की वाचून जायचे स्वमत देखील, त्यांच्यापेक्षा मला वेगळं फाइंड आउट केलं. कारण जेव्हा जेव्हा मी स्वमत किंवा निबंध असायचा, एसे रायटिंग किंवा सेल्फ ओपिनियन्स असायचे, त्यावेळेस मी ॲक्च्युअल मेहनत पुट ऑन करत होतो, रॅदर दॅन की एखादा लेख वाचला त्यामधनं इन्स्पायर हो. नो, नेवर लाईक दॅट. बट आय जेन्युइनली राईट इट विथ ॲनलायझिंग माय ओन लाईफ एक्सपिरियन्सेस. म्हणजे लिटरली मी जेव्हा निबंध लिहायला बसायचो, तेव्हा मी जितकं काही माइंडमध्ये कॉन्सेप्ट्स रिकॉल होतील, जितकं काही माइंडमध्ये थिंकिंग पॅटर्न्स रिकॉल होतील, ते रॉ फॉर्मॅटमध्ये निबंधामध्ये उरकवायचो. आणि निबंध अशी गोष्ट होती की मला ती सर्वात जास्त वेळ कन्झ्युम करायची वेन आय वॉज रायटिंग एनी पेपर ऑफ लँग्वेज. तर यामध्ये मी असं ऑब्झर्व केलेलं आहे की जे निबंध रायटिंग आहे, जे स्वमत रायटिंग आहे, त्याने माझ्या थिंकिंग पॅटर्नवरती बराच काही इफेक्ट टाकलेला आहे. म्हणजे इवन अजूनसुद्धा मी लकी बोलतो मला की अननोईंगली, म्हणजे विलिंगनेसने, स्वतःहून नाही बट अननोईंगलीच ती जी हॅबिट आहे ती अजूनही मी कंटिन्यू करत आलेलो आहे निबंधाची. नॉट जस्ट लिमिटेड टू निबंध वगैरे, बट एनिथिंग. जेव्हा मी बसलेलो आहे रँडम, इफ आय एम इन माय वर्ल्ड, जेव्हा मी बसलेलो आहे, सो आय जस्ट डोंट स्क्रोल मोबाईल्स अँड ऑल दॅट. आय जस्ट प्रेफर टू राईट डाऊन the current moment, write down the thoughts which is going on my mind at that moment. कारण ह्या ज्या गोष्टी आहे, ह्या तुम्हाला तुमच्या थॉट्स प्रोसेस करायला हेल्प करतात, तुमचे इमोशन्स तुमचे इमोशन्ससुद्धा प्रोसेस करायला शिकवतात, आणि ओव्हर द पिरियड ऑफ टाईम तुम्ही तुमच्या थिंकिंग पॅटर्नमध्ये एक चेंज झालेला नोटीस करता, जो की तुमच्या ॲट द एंड लाईफ इम्प्रूव्हमेंटसाठी फार गरजेचा आहे. सो सिमिलर थिंग मी माझ्या वडिलांमध्ये सुद्धा बघतोय. ते निबंध लिहिता असं नाही म्हणत, ते निबंध स्वमत लिहिता असं नाही म्हणत, बट म्हणजे मी जेव्हा साफसफाई वगैरेमध्ये असायचो, तेव्हा त्यांच्या बेडच्या पाशी मी जे लेख लिहिलेले आहे त्यांच्या हँडरायटिंगमध्ये, ते मला आढळायचे. आणि त्यांचं हँडरायटिंग बॅड असल्यामुळे आय वॉज म्हणजे अजून पण फाइंड आउट नाही करू शकलो की काय लिहिता काय नाही. बट जस्ट रँडमली मला ते पेजेस पडलेले दिसायचे, जे की खूप निकटीनी आणि बारकाईनी आणि खूप लक्ष देऊन लिहिलेले असं मला वाटायचं. आणि मला वाटायचं की असेल काही त्यांचं, असेल म्हणजे जुन्या पुराण्या काळाचं वगैरे. बट जेव्हा मी रँडमलीसुद्धा बघतो ना त्यांना असं रिकामं बसलेलं, ते काही ना काही लिहित राहतं. सो दॅट्स थिंग विच आय एम फाइंडिंग और फिगरिंग की माझ्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये कॉमन आहे. आणि आय एम जस्ट टेलिंग यू गाईज की स्टार्ट जर्नलिंग ॲज फास्ट ॲज पॉसिबल. मी ना टू बी जेन्युन, मी आत्तासुद्धा माझ्या लाईफमध्ये जर्नलिंगद्वारे झालेल्या फरक नोटीस करू शकतो आहे. कारण जर्नलिंगने मला एक वेगळी थॉट प्रोसेस दिली. माझ्या माइंडमध्ये जे नवीन थॉट्स येतात त्याला एक नव्या अँगलने, नव्या डायमेन्शन्सनी विचार करण्याची एक स्फूर्ती दिली.
So I will highly suggest you guys ki bring the skill which is journaling, bring the skill which is writing. Just write it down your own thoughts. जर तुम्हाला ब्रेनस्टॉर्मिंग करायचं असेल कोणासोबत तर खूप फार मदत होईल. आणि जर तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये थॉट्सबद्दल क्लॅरिटी नसेल तर जर्नलिंग विल बी अ लाईफ सेवर ऑफ यू इन ऑल वेज. सो स्टार्ट इट ॲज सून ॲज पॉसिबल.